नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 2 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। तो होमवर्क क्वेश्चन असा होता, 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते। तो ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। बरेचशा विद्यार्थी मित्रांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये दिलेलं आहे। त्यांचं अभिनंदन ज्यांनी उत्तर दिलं, कारण त्यांच्यासाठी ही दीर्घकाळाशी लक्षात राहणारी गोष्ट राहील आता। आणि ज्यांनी उत्तर नाही दिलं किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर डिस्कस करणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी। मुंबई या शहराला 7 बेटांचं शहर म्हणून ओळखलं जातं मित्रांनो। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण एक फोटो इथं या ठिकाणी दिलेला आहे राईट साईडला। अगोदर मुंबई कशी होती अशी 7 बेटांची, ते तुम्हाला यातून कल्पना येऊन जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न जो काही आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असेल ते बघूया। गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना कोणत्या IITने मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे। तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए। IIT खरगपूर जे आहे त्यांनी त्या IIT खरगपूरने जे सुंदर पिचाई आहेत यांना IIT मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे। अजून एक आपल्याला 2 गोष्टी लक्षात पाहिजे। मायक्रोसॉफ्टचे जे CEO आहेत ते सत्या नडेला आहेत आणि वर्ल्ड बँकचे जे अध्यक्ष आहेत मित्रांनो अजय बग्गा आहेत। आणि हे भारतीय लोक आहेत जे की एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या मोठमोठ्या पदांवर बसलेले आहेत किंवा ते विराजमान आहेत, ते पण आपल्याला माहीत पाहिजे। कदाचित आपल्याला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, त्या दृष्टीनं हे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवली पाहिजे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल की नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या राज्यात नवीन एम्स उभारण्याची मंजुरी दिली आहे। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी। बिहार या राज्यामध्ये नवीन एम्स उभारण्याची मंजुरी केंद्र सरकारनं दिलेली आहे। त्याविषयी थोडीशी माहिती बघूया की बिहारमधील जे दरभंगा आहे मित्रांनो, त्या दरभंगा या शहरामध्ये एम्स हे नवीन उभं केलं जाणार आहे। एम्सचं लॉंग फॉर्म काय आहे तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस। या ठिकाणी मित्रांनो जे काही उच्च दर्जाचे असे वैद्यकीय शिक्षण हे दिले जात असतं, त्यासाठी अतिशय प्रसिद्ध असं एम्स इन्स्टिट्यूट आहेत भारतामध्ये, जे की सरकारी मालकीचे आहेत आणि अतिशय उच्च दर्जाचं वैद्यकीय शिक्षण यामधून आपल्याला मिळत असताना अतिशय उच्च दर्जाचे यामधून डॉक्टर हे घडत असतात। त्यासाठी हे एम्स उभारण्यासाठी सरकार कुठंतरी अजून प्रयत्न करत आहे, त्या दृष्टीनं आपल्याला हे माहीत पाहिजे। तसंच मित्रांनो आता बिहारचा उल्लेख केलाच तर बिहारविषयी आपल्याला हे पण माहीत पाहिजे की बिहारची राजधानी काय आहे तर पटना आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आहेत सध्या, आणि गव्हर्नर किंवा राज्यपाल हे राजेंद्र अर्लेकर हे आहेत। हे पण आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा माहिती लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच इंग्लिश चॅनल पार करणारी सर्वात तरुण स्विमर कोण बनली आहे। आणि हा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ही व्यक्ती महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपल्याला ते प्रश्न विचारला जाऊ शकतो। ऑप्शन्स आपल्या समोर आहे आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी। रिया राय ही जी काय आहे तिने सर्वात तरुण इंग्लिश चॅनल पार करणारी ती स्विमर बनलेली आहे। त्याविषयी माहिती बघूया। ही सर्वात कमी वयात अर्थात 16 वर्ष वय आहे तिचं, आणि सर्वात जलद म्हणजे 17 घंटे आणि 25 मिनिटामध्ये तिने ते पार केलेलं आहे इंग्लिश चॅनल जे आहे। तर मुंबईची रहिवासी असल्यामुळं ते आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। नाव काय आहे? रिया राय, आणि हे एक पॅरा स्विमर आहे मित्रांनो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 2022 साली राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन या रिया रायला सन्मानित करण्यात आलेलं आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे मित्रांनो की व्हेनेझुएला या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए। निकोलस मादुरो हे व्हेनेझुएला या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेला आहे। त्यांच्याविषयी तसेच मित्रांनो इतर IMP जे काही इतर देशांचे राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख आहेत किंवा पंतप्रधान आहेत ते पण आपल्याला माहीत पाहिजेत। जसं की ब्रिटन या देशाचे नवीन पंतप्रधान नुकतेच कोण झालेले आहेत तर कीर स्टार्मर हे झालेले आहेत, हे माहीत पाहिजे आपल्याला। त्यानंतर
दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर सिरिल रामफोसा. या ठिकाणी मित्रांनो ते सिरियल असं चुकून टाईपरायटिंग झालेली आहे. सिरिल रामफोसा असं त्यांचं नाव आहे. इजिप्त या देशाचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल सिसी हे आहेत. आणि इंडोनेशिया या देशाचे प्रोबोओ सुबियांतो हे राष्ट्रप्रमुख आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना आहेत. हे आपल्याला सर्व एक्स्ट्राचे इन्फॉर्मेशनसुद्धा लक्षात ठेवायचे आहे. आणि तत्पूर्वी मित्रांनो एक तुम्हाला माहिती द्यायची आहे की नुकतंच आपण जे काही संपूर्ण जुलै महिना असेल त्या संपूर्ण जुलै महिन्याच्या घडामोडींचा एक व्हिडिओ आपण आत्ताच नुकता आपल्या व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. संपूर्ण जुलैच्या ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत, व्यक्तिविशेष असतील, पुरस्कार असतील, खेळविषयक घडामोडी, निर्देशांक, निधन वार्ता हे सर्व आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तुम्ही एका व्हिडिओमध्ये ते बघून सगळं काही जुलै महिना कव्हर करू शकता. तसेच त्याच्या फ्री नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे व्हिडिओच्या. त्या ठिकाणाहून तुम्ही ते जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की विश्व मानवी तस्करी निरोधक दिवस अर्थात वर्ल्ड डे अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी. 30 जुलैला वर्ल्ड डे अगेन्स्ट ह्युमन ट्रॅफिकिंग हा दिवस साजरा करण्यात आला मित्रांनो. त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. यावर्षीची थीम काय होती? तर लिव्ह नो चाइल्ड बिहाइंड, म्हणजे एकही बालक हा मागं राहणार नाही असं त्याची थीम होती. इतर महत्त्वाचे दिवस जर बघितले जुलै महिन्यातले तर GST दिवस हा 1 जुलैला साजरा करण्यात येतो मित्रांनो. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलैला आणि आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस हा 18 जुलैला. कारगिल विजय दिवस 26 जुलैला. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा 29 जुलैला. या पण आपल्याला इतर जे काही महत्त्वाचे दिवस आहेत जुलैमधले ते पण आपल्याला माहीत पाहिजेत कारण हे महत्त्वाचे असे दिवस आहेत म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटत आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण दररोज डेली करंट अफेअर्सची सिरीज घेत असतो. याचा फायदा तुम्हाला तुमच्या सर्व एक्झामसाठी होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या पक्षाचे नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी. डेमोक्रॅटिक पार्टी असं त्यांच्या पार्टीचं नाव आहे. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया. जे काय अमेरिका आहे त्या अमेरिकेमध्ये फक्त 2च पक्ष आहेत मित्रांनो. एक आहे डेमोक्रॅटिक पार्टी आणि दुसरा आहे रिपब्लिकन पार्टी. आपल्या भारतासारखं बहुपक्षीय खूप सारे पक्ष त्या ठिकाणी नाहीत. फक्त 2च पक्ष आहेत, डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी. दर 4 वर्षांनी या ठिकाणी निवडणुका होतात आणि या वर्षीची निवडणूक ही नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये होणार आहे. कमला हॅरिस जे आहेत आता सध्या अमेरिकेच्या त्या उपराष्ट्रपती आहेत आणि रिपब्लिकन पार्टीकडून कोण उमेदवार देण्यात आलेले आहेत तर आपले लाडके डोनाल्ड तात्या ट्रम्प हे आहेत. हे आपल्याला सर्वांना माहीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प ते रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार असणार आहेत. तर मुख्यतः लढत ही दोघांमध्येच होणार आहे, एक कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये. तर त्याविषयीही आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतली आहे. यापूर्वी ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. झारखंड. अगोदर ते झारखंड या राज्याचे मित्रांनो राज्यपाल होते. आता त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यपाल म्हणून झालेली आहे. त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघूया. यापूर्वीचे राज्यपाल महाराष्ट्राचे कोण होते? तर रमेश बैस हे होते. हे पण आपल्याला माहीत पाहिजे. आणि राज्यपालांविषयी राज्यघटनेमध्ये कलम कोणते सांगण्यात आलेले आहेत? तर कलम 153 पासून ते 167 कलम हे राज्यपालांच्या तरतुदी त्यात दिलेल्या आहेत. राज्यपाल हे राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात आणि राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते. राज्यपालांचे कार्य जर बघितले तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. तसेच राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी ते राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात. पण कधी जर राज्याचं कारभार जर योग्य रीतीने चालत नसेल राज्यघटनेनुसार तर ते राष्ट्रपतींना सांगून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करू शकतात. हे पण आपल्याला एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवायची आहे राज्यपाल यांच्याविषयी. काही महत्त्वाचे पुरस्कार मागच्या काही काळामध्ये झालेले आहेत.
तर ते आपल्या परीक्षेसाठी IMP आहेत असे अवॉर्ड्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. जसं की मिस वर्ल्ड 2024चा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? क्रिस्टिना पिचकोवा, जे की चेक रिपब्लिक या देशाचे आहे. मिस युनिव्हर्स 2023चा किताब शनीस पलासियो हिने जिंकलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2023चे विजेते 2 आहेत मित्रांनो. एक रामभद्राचार्य आहेत, त्यांना संस्कृतसाठी ज्ञानपीठ देण्यात आलेला आहे पुरस्कार, आणि गुलजार यांना उर्दू भाषेसाठी. मराठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उस्वन कादंबरीला देण्यात आलेला आहे. आणि मराठी साहित्य अकादमी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. हे दोन्ही मराठी साहित्य अकादमीचे पुरस्कार मित्रांनो युवा तसेच बाल दोन्ही स्टार करून ठेवा. हे परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येणार यावर, त्यासाठी हे आपल्याला माहीतच पाहिजे. तसेच 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीला देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर 2024चा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. आणि दादासाहेब फाळके 2024चा पुरस्कार शाहरुख खान यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2024 प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. आणि नुकताच लोकमान्य टिळक हे पुरस्कार 2024साठी सुधा मूर्ती यांचं नाव जाहीर झालेलं आहे. ते नुकतंच त्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेवटी मित्रांनो, जसं आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो, आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे? तर महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे उगम कोठे होते? ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. यामुळे तुम्हालाच रिव्हिजन होणार आहे आणि ती गोष्ट तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सोपी जाणार आहे. म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न हे तुमच्यासाठीच बनवलेले आहेत मित्रांनो. आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जरी नाही आलं तरी आपण पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करणारच आहोत. तर थांबूया या ठिकाणी. आपल्या लेक्चरचे जर मोफत नोट्स आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही भेट द्या. त्या ठिकाणी भरपूर सारा आपण मटेरियल टाकलेलं आहे करंट अफेअर्स या विषयाशी संबंधित. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि ते रिव्हिजनसाठी तुमच्याकडे ठेवू शकता. तोपर्यंत थांबणार आहोत.